श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. आणि आजचा विषय खूप महत्त्वाचा होणार आहे आणि तो म्हणजेच काय तर बरेच लोक उपासना आराधना जी असते ती आपण करत असतो आणि उपासना आराधना करत असताना किंवा पारायण असू द्या, जप असू द्या, हे करत असताना आपल्याला आळस येत असतो, कंटाळा येत असतो, तसेच आपल्या डोळ्यांमधून अश्रू बाहेर पडत असतात. या गोष्टी का बरं घडत असतात आणि या घडत असल्याचा नेमका अर्थ काय होत असतो हे आपण जाणून घेणार आहोत. आणि तुम्हाला सांगेल ह्या गोष्टी जर तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यात घडत असतील तर आपण कोणती चूक करायची नाही ते सुद्धा आपण जाणून घेऊ. तर आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर बघा, आपण उपासना आराधना जी असते आपल्या गुरूंची आपण करत असतो, आपल्या स्वामींची करत असतो. तुमचे गुरु कुठलेही असू द्या, जी काही तुम्ही मोडकी तोडकी जी असेल ती सेवा आपण करायला सुरुवात केली. बघा, आपलं घर जे असतं, आपलं घर जर बंद करून आपण ठेवलं तर त्यामध्ये घाण साचत असते, हे तुम्हाला माहिती आहे बरोबर. आणि जेव्हा जेव्हा आपण ते घर साफ करत असतो तेव्हा धूळ उडत असते, त्याच्याने आपल्याला शिंका येतात. शिंका आल्यानंतर खोकला येतो, बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. आणि थोडं थोडं करून आपण घर जेव्हा स्वच्छ करतो, एकदम नीट अँड क्लीन होत असतं, तेव्हा आपल्याला कुठलाही त्रास होत नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच पद्धतीने जेव्हा आपण अध्यात्म करत असतो, अध्यात्मात आल्यानंतर जप तप पारायण हे करत असतो आणि हे पारायण करत असताना आपल्याला या गोष्टी होतात. म्हणजेच काय, आळस येणं, कंटाळा येणं, झोप येणं किंवा डोळ्यातून अश्रू येणं, या गोष्टी घडत असतात. म्हणजेच काय, आपल्या शरीरामध्ये जे आपल्या शरीराला कधी वळणच नव्हतं किंवा आपल्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा ज्या असतात, आपल्या शरीरातील मोह मद मत्सर जे असतात, स्वार्थ अहंकार, या गोष्टी ज्या असतात या कुठेतरी बाहेर निघायला लागतात. आणि त्या अचानक सर्वच काही निघतील का तर नाही. जेव्हा आपण उपासना करायला बसतो, आपण बघा गप्पा मारायला बसतो तर आपल्याला काही होत नाही, पण जेव्हा आपण उपासना जप करायला बसत असतो तेव्हा आपल्याला मात्र त्रास होत असतो. कारण का, ज्या काही चांगल्या गोष्टी असतात, सकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या आपल्या शरीराला म्हणजे कुठेतरी चांगल्या वाटतील. आणि ज्या या गोष्टी असतात, नकारात्मक ऊर्जा ज्या असतात आपल्या शरीरातल्या, त्या निगेटिव्ह एनर्जी त्या एक्सेप्ट करत नाही किंवा आपल्याला त्या आत घेऊ देत नाही, म्हणून ते नकार करत असतात. आणि म्हणून कुठेतरी हे लक्षात ठेवा. बघा, आपण ह्या गोष्टी करणं सोडायचं नाही. जे काही अश्रू रूपात आपल्या डोळ्यांतून अश्रू येत असतात, तुम्हाला सांगेल तर आपली आत्म्याची शुद्धी होत असते. जेव्हा आपण वाचन करतो किंवा जप करत असतो, आळस येतो आपल्याला. बघा, आळस आल्यानंतर डोळ्यातून खूप अश्रू येतात, तर ती आत्म्याची शुद्धी होत असते, हे लक्षात ठेवा. आणि आपला आत्मा शुद्ध असते थोडं थोडं करून. म्हणून तुम्हाला सांगेल, आपण कधीही जेव्हा जप करतो, आराधना उपासना या गोष्टी करत असतो, या गोष्टी तुमच्यावर होणारच आहेत. नवीन जे काही सेवेकरी असतील किंवा बरेच लोक काय करतात, बऱ्याच दिवसापासून एक माळ जप रोज करत असतात, 11 माळी करत नाही, पण कधीतरी काय वाटतं, मी आज 11 माळी करणार आहे ना, 11 माळी करायला गेलेत की त्यांना असा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आपल्या शरीराला त्या सवयी लावायच्या. दररोजच्या दररोज तुम्ही जेवढी सेवा जास्त पद्धतीने किंवा जास्ती नित्याने कराल तेवढी तुमची शुद्धी होत असते, तुमची आत्म्याची शुद्धी होत असते आणि तुम्ही महाराजांच्या जवळ जात असतात, हे लक्षात घ्या. आणि वाईट गोष्टींपासून दूर होत चालतात, महाराजांच्या अजून जवळ जात असतात. आणि या पद्धतीने तुमच्या मनातील जे काही असतात अहंकार, मीपणा, स्वार्थीपणा, तो बाहेर निघत असतो. या गोष्टी ज्या वाईट गोष्टी असतात त्या बाहेर जात असतात. आपण बघा, एखादी मूल असतं, बऱ्याच दिवसानंतर जर आईला भेटलं नाही तर ते आईजवळ जेव्हा धावत जातं तेव्हा ते रडायला लागतं बरोबर. त्याच पद्धतीने आपण जर फक्त नकारात्मक गोष्टींमध्ये राहत असतो, कुणाचं तरी वाईट चिंततो, वाईट करत असतो, आणि आपण अचानकपणे स्वामींच्या मार्गी लागल्यानंतर किंवा त्यांच्या नादी लागल्यानंतर आपल्यासोबत या गोष्टी घडत असतात. ठीक आहे, आपले आनंद अश्रू म्हणून घ्या तुम्ही. आणि हे निघाल्यानंतर आपली शुद्धी होते, आपण त्यांच्याजवळ अजून जात असतो आणि त्यांच्याजवळ राहण्यासाठी तुम्हाला नित्याने सेवा करायची असते. आता बघा, ह्या गोष्टी जर आपल्यासोबत होत असतात तर आपण चूक मात्र कुठे करायची नाही, हे लक्षात घ्या. आपल्यासोबत आळस कंटाळा ह्या गोष्टी काही होत आहेत, पण आपण चुकतो कुठे तर बरेच लोक काय करतात, जेव्हा पण आपण आराधना करतो, उपासना करत असतो, झोप यायला लागली की एक माळ जप केला, बस आता एवढंच, मला नाही करायचं, उठून जातात. म्हणजेच काय तर तुमच्यामधील जे नकारात्मक शक्ती आहेत त्या हावी होत आहे तुमच्यावर. ठीक आहे, हे लक्षात घ्या.
त्यामुळे आपल्याला ही चूक इथे करायची नाही की कितीही कंटाळा येऊ द्या, कितीही काही होऊ द्या, मात्र मला इथून उठायचंच नाही. हे तुम्ही ठरवणार आहेत, ते कुणीही ठरवत नाही. ना महाराज, ना मी, ना कोणालाही सांगा, कुणीच ठरवत नाही. ते आपण आपल्यालाच करावं लागतं. आणि जेव्हा उपासनासाठी किंवा आराधनेसाठी बसणार असणार, तर तेव्हा तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कितीही आळस, कितीही कंटाळा काही आलं तरी मी उठणार नाही. गोमूत्राची बाटली जवळ ठेवा तुमच्याजवळ, भस्म असेल तर भस्म जवळ ठेवा. तुम्हाला असं काही वाटत असेल, प्रत्येकाचं कर्मभोग वेगवेगळं असतं, प्रारब्ध वेगवेगळे आहेत, त्यानुसार प्रत्येकाला त्रास हा वेगवेगळा होत असतो जेव्हा आपण महाराजांच्या मार्गात येत असतो तेव्हा. म्हणून तुम्ही गोमूत्र घ्या, थोडं डोळ्यांना लावा, शिंपडा आणि परत सेवा तिथेच बसून कंटिन्यू ठेवा. तुम्ही जर म्हटलं आज एवढंच करते, उद्या कधीही येत नाही आणि तुम्ही तिथल्या तिथे राहत असतात, पुढे एक पाऊल कधीच अध्यात्मामध्ये टाकणार नाही. म्हणून ही चूक कधीही करू नका. आणि जर हे असतील तुमच्यासोबत, ह्या गोष्टी होत असतील, तर हे शुभ संकेत म्हणून घ्या. हे काही वाईट गोष्टी नाही, तर हे चांगले संकेत म्हणून घ्या. आपली शुद्धी होत असते, आपल्या मनाची शुद्धी होत असते आणि आपण कुठेतरी चांगल्या मार्गी किंवा आपली जी सेवा आहे ती बरोबर व्यवस्थित सुरळीत चालू आहे, याचे हे लक्षणं असतात. शुभ संकेत म्हणून आपण घ्यायचे. मात्र परत एकदा सांगेल, जेव्हा पण या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात, आपण आराधना करत असताना, त्यामुळे आपण तिथून उठायचं नाही आणि आपली उपासना जी असते ती कंटिन्यू करायची आहे. उपासना करण्यासाठी किंवा आराधना करण्यासाठी सकाळचा जो कालावधी असतो तो बेस्ट असतो. तुम्ही आंघोळ वगैरे सगळं काही झाल्यानंतर लगेचच सेवा केली तर चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही जर बोललात की मी जेवण वगैरे जेवण करून करते किंवा नंतर करते, तेव्हा आळस येत असतो आपल्या शरीरात. म्हणून या गोष्टी टाळायचा प्रयत्न करा. आणि कधीही सांगेल, सकाळची उपासना ही खूप चांगली ठरत असते, त्यामुळे सकाळी करायचा प्रयत्न करा. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही या गोष्टी ज्या असतात या चुका करू नका. आपली उपासना, पारायण जे असतात, पारायण करत असताना सुद्धा बऱ्याच लोकांना अशा गोष्टी घडतात, तर ह्या चुका करू नका. आपण हारून जाऊ नका. नकारात्मकता जी असते, वाईट शक्ती ज्या असतात त्या आपल्याला रोखत असतात चांगल्या गोष्टींसाठी. म्हणून या गोष्टी आपल्याला होत असतात, या गोष्टींचा त्रास आपल्याला होत असतो. तर चला मग, खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. अगदी थोडक्यात तुम्हाला इथे समजवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तुमच्यासोबत अशा गोष्टी घडत असतील तर घाबरून जाऊ नका आणि या चांगल्या गोष्टी म्हणून घ्या आणि या पद्धतीने हार मानू नका. अजून एक पाऊल महाराजांकडे टाकायचा प्रयत्न करा. चला मग, सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.